नमस्कार. तुमचं स्वागत आहे या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, माझं नाव रवी आणि मित्रांनो 4 वर्षापूर्वी मी या चॅनलची सुरुवात केली होती. तर 4 वर्षापूर्वी मी असं ठरवलं होतं की मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल, पण ते काही शक्य झालं नाही. कदाचित लॅक ऑफ मोटिवेशन किंवा माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स पण नव्हता की मी ते व्हिडिओ अपलोड करेन. आणि त्यानंतर मी त्या चॅनलवर एवढं फोकस दिलं नाही, म्हणजे 0% मी त्या चॅनलवरती फोकस केला. त्यानंतर आता असं वाटलं की नाही, आपण यूट्यूबवरती काहीतरी स्टोरी टेलिंग करायला पाहिजे किंवा व्हिडिओ बनवायला पाहिजे, रेग्युलर व्हिडिओ बनवायला पाहिजे. कदाचित ती आवडही असू शकते आणि अजून पॅशन पण असू शकते, काही असू शकतं. तर त्यामुळं मी पुन्हा असं ठरवलं की नाही, आपण परत यूट्यूबवरती व्हिडिओ बनवू. तर आणि हे जे चॅनल आहे, मी ते 4 वर्षापूर्वीच ओपन केलेलं होतं. तर त्या चॅनलवरतीच मी आता व्हिडिओ टाकणार आहेत. तर सर्वप्रथम म्हणजे चॅनलला व्हिडिओ टाकत असताना मला खूप म्हणजे प्रॉब्लेम येत आहेत. म्हणजे की सुरुवातीला मला आता असं होतं की नेमकं व्हिडिओ कशाबद्दल, नेमका टॉपिक कोणता चूज करायचा, काय रेग्युलर तर व्हिडिओ टाकायचेच, पण नेमका टॉपिक काय असला पाहिजे, काय आपण व्ह्यूवर्सना आपण काय वेगळं काहीतरी दिलं पाहिजे किंवा वेगळं काहीतरी बघायला दिलं पाहिजे की त्यामध्ये ते सुद्धा मोटिवेट होईल आणि आपल्याला पण त्या गोष्टीमधून मोटिवेशन मिळेल. तर सुरुवात मी असं आता ॲज अ स्टार्टर मी अशी सुरुवात करतो आहे की मी स्टोरी टेलिंग यामध्ये थोडा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट जसं आपण मूव फॉरवर्ड होत जाऊ तसं बघू आपण अजून काही चेंज केल्या जातात का. तर सुरुवातीला मी असं ठरवलेलं आहे की मी स्वतःला एक चॅलेंज दिलं आहे की आपण कंटिन्युअसली 100 दिवस रोज नवीन एक व्हिडिओ यूट्यूबवरती टाकायचा. मग त्या व्हिडिओमध्ये काही असू शकतं, म्हणजे कशाबद्दलही तो व्हिडिओ असू शकतो. तर बेसिकली याची अशी सुरुवात करतो आहे आपण. आणि त्याची सुरुवात म्हणजे कशी की आज जो मी टॉपिक निवडला आहे तो असा आहे की मी माझ्या स्वतःबद्दलच तुम्हाला काहीतरी माहिती सांगणार आहे. आणि इथून पुढे जसे व्हिडिओ बनत जाऊ किंवा जसं मी व्हिडिओ बनत जाईल तसं टॉपिकमध्ये चेंज होत जाईल. मे बी आता ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूला मी गावाच्या तळ्याजवळ व्हिडिओ शूट करत आहे आणि मी कधी घरी व्हिडिओ शूट करेल, असं आपलं लोकेशन कदाचित चेंज असू शकतात आणि व्हिडिओ टॉपिक पण वेगवेगळे असू शकतात. तर त्याबद्दल मला स्वतःला एक्साइटमेंट आहे की मी बनवेल की नाही, आणि तेवढं प्रेशर पण आहे की खरंच मी ते चॅलेंज कंप्लीट करू शकतो की नाही. तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून मला सांगा. आणि माझा हा पहिला व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये मी सर्वप्रथम माझ्याबद्दलच तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे. आणि उद्यापासून आपण एक वेगळा टॉपिक घेऊ आणि त्यावर एक 8 ते 9 मिनटं बोलण्याची मी प्रॅक्टिस करणार, किंवा त्या एखादा टॉपिकविषयी मी 8 ते 9 मिनटं तुम्हाला सांगणार, किंवा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार, किंवा ती स्टोरी मी पुढं डेव्हलप करणार, असं मी सध्या ठरवलेलं आहे. तर बघू पुढं काय होतं. तर मित्रांनो, माझं नाव रवी शिंगारे. मी खातगाव या गावाचा रहिवासी आहे. खातगाव गाव म्हणजे तालुका बदनापूर आणि जिल्हा जालना. आणि मी मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा रहिवासी आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मराठवाड्यात म्हणजे बाकी विभागापेक्षा थोडा कमी पाऊस पडतो. तर या मराठवाड्याबद्दल थोडीफार माहिती द्यायची म्हटलं तर मराठवाडा म्हणण्यापेक्षा माझ्या गावाबद्दल किंवा माझ्या जिल्ह्याबद्दल जर माहिती द्यायची म्हटलं तर एक हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सरासरी येथे पाऊस पडतो. त्यामुळे येथील जे पण काही कामे होतात किंवा जे पण काही डेव्हलपमेंट होतात ते इंडस्ट्री आणि म्हणजे रोजगार देण्यामध्ये जास्त फोकस आहे. आणि माझ्याबद्दल मी टॉपिकहून थोडं हटलो आहे, परंतु मी बॅक टू टॉपिक येतो आहे. तर माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. तर मी खातगावचा आहे आणि माझं नाव रवी शिंगारे. आणि माझं BCom सेकंड इयरपर्यंत मी शिक्षण केलेलं आहे. आणि मध्यंतरी मी ड्रॉपआउट केलं होतं कॉलेजमधून, परंतु आता मी फायनलचे पेपर देणार आहे. म्हणजे बेसिकली माझं एम असं आहे की मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहे. आणि मी सध्या पोलार्ड स्टील जालनामध्ये जॉब करतो आहे.
मध्यंतरी मी सेफ्टी डिप्लोमाचा कोर्स केला आणि आता मी सध्या पोलाद स्टीलमध्ये सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तर ही माझ्याबद्दलची थोडीफार माहिती. आणि मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातला एक तरुण आहे. आता सध्या मी जॉब पण करतो आणि जॉबच्या सोबत माझे शेतीची कामे पण मी करतो. शेतीच्या कामामध्ये मी आईवडिलांना थोडंफार हातभार लावू शकतो, किंवा फवारणी झालं, स्प्रिंकलिंग झालं. अजून स्प्रिंकलिंग म्हणजे जमीन पिकांना पाणी देणं किंवा फवारणी करणं, खत वगैरे टाकणं, अशा भरपूर गोष्टी मी आईवडिलांना मदत करत असतो. किंवा वखरणं झालं, वखरणं म्हणजे बेसिकली हल चालाना, जिसे आपण हिंदीमध्ये त्याला असं म्हणू शकतो. तर ह्या गोष्टी मी करतो आणि पार्ट टाईम जॉब पण करतो आहे. आणि सध्या मला आणि आता सुरुवात अशी करायची, आणि मी आता सध्या असं ठरवलेलं आहे की मी स्टोरी टेलिंग करेल यूट्यूबवरती, रोज व्हिडिओ करेल. तर बेसिकली माझा भरपूर वेळ याच्यामध्ये रोज 2 ते 3 तास तरी मला माझ्या हिशोबाने 2 ते 3 तास तरी यामध्ये जाईल. तर ही झाली माझ्याबद्दलची माहिती. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर लाईक म्हणजे तर मित्रांनो, हे होतं माझ्याबद्दलचं छोटंसं इंट्रोडक्शन. आणि मी आता ही नवीन सुरुवात करतो आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, किंवा माझ्याबद्दलची जर माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये किंवा मी आता जे उद्यापासून जे व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये मला काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत जय हिंद.